नमस्कार मित्रांनो. आपण नेक्स्ट पर्सनॅलिटी आपण घेत आहोत आता. त्या आहेत रमाबाई रानडे. ठीक आहे. जसं आपण एक इंट्रोडक्शन एक बेसिकचं दिलं मी यांच्याबद्दल, म्हणजे आपण लहानपणीपासून वाचतच आहोत शालेय पुस्तकांमध्ये यांच्याबद्दल. आपण आपल्या कॉलेज जीवनात पण ह्यांच्याबद्दल वाचलंय. भरपूर महाराष्ट्रातल्या लोकांना नक्कीच माहिती असेल त्यांच्यावरती. आता एक काही वर्षांपूर्वीच एक झी टेलिव्हिजनवरती एक सिरियल पण चालू होती. पण महत्वाचा मुद्दा हा आहे, जसं आपण काल एक फिमेल पर्सनॅलिटी बघितल्या पंडिता रमाबाई, तसंच रमाबाई रानडे सुद्धा एक इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह, एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून दिसून येतात. आणि त्यांची कारकीर्द कशी आहे, काय त्यांनी केलंय, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. फर्स्ट स्लाइड आपली जशी असते नेहमीच स्टॅटिक इन्फॉर्मेशन जी त्यांच्याबद्दलची आहे. हा त्यांचा जन्म 25 जानेवारी 1862. ठिकाण देवराष्ट्र, बॉम्बे प्रेसिडेन्सी, म्हणजे ब्रिटिश काळात त्यावेळी अख्ख्या प्रोव्हिन्सला, म्हणजे अख्ख्या रिजनला, जो गुजरात, काही अंश आता मध्य प्रदेश, अख्खा महाराष्ट्राचा, काही अंश नॉर्दर्न कर्नाटक, हा अख्खा एरिया म्हणून बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ओळखला जायचा. ठीक आहे. त्यांचे लग्न आधीचे नाव होते यमुनाबाई कुर्लेकर. वयाच्या 11व्या वर्षी त्यांचे महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत लग्न झाले. त्यांच्या पतीनेच त्यांना शिक्षण दिली, आपल्याला ही स्टोरी माहितीच आहे. ठीक आहे. आणि त्यांचा मृत्यू 26 एप्रिल 1924 ह्या साली झाला. ओके. आपल्याला ह्या स्लाइड वरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे, त्यांची जन्माची तारीख, ओके, त्यांचे ठिकाण, त्यांचे लग्न आधीचे नाव, ठीक आहे, आणि त्यांचं मृत्यू दिन आणि साल. ओके. एक 1862 आणि 1924. सो जसं एक बेसिक स्टोरी लाईन सगळ्यांना माहिती आहे की बालविवाह त्यांचा झाला, वयाच्या 11व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर त्यांचे पती महादेव गोविंद रानडे यांनी त्यांना वाचनाची आणि शिक्षणाची आवड निर्माण केली. म्हणून त्यांना माहेरी असताना अक्षर ओळख पण झाली नव्हती. पण लग्न झाल्यानंतर रानडे यांच्याशी विवाह त्यांचा झाला. आणि रानडे एक विशिष्ट विचारसरणीचे होते. म्हणजेच हा शब्द जो इकडे मी हायलाइट केलाय, नवविचारवादी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. आणि त्यांनी डिसाईड केलं की आपण आपल्या पत्नीला अक्षरांची ओळख द्यावी, आपण आपल्या पत्नीला वाचनाची ओढ लावावी आणि त्यांना विविध भाषांचे शिक्षण द्यावे. ओके. तरीही असं नाहीये की महादेव गोविंद रानडेंनी डिसाईड केलं आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी शिक्षण दिलं, असं नव्हतं सोपं. कारण का घरातले बाकीचे सगळे अजूनही रूढी परंपरांमध्ये भरोसा ठेवायचे. श्री शिक्षण त्यावेळी सुद्धा वर्जच होतं. आणि रानडे शिकले, महादेव गोविंद रानडे शिकले म्हणजे सगळं झालं असं नाहीये. त्यांच्या घरातही अजूनही ते असताना सुद्धा रूढी परंपरा चालत होत्या. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बालविवाह जो झाला. पण तरीही त्यांनी आपले कॉन्शियस विचारले नाही आणि घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून त्यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. ओके. इकडे एक इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली ह्या भाषांचे विशेषतः शिक्षण रमाबाईंना दिले. हे खूप महत्वाचे. त्यावेळेचे महत्वाचे भाषा जे पॉप्युलर होते, ओके, एक तर मराठी स्वतःची भाषा येणं, ओके, देवनागरी लिपीस म्हणून हिंदी सुद्धा येणं, आणि इंग्रजी जी ग्लोबल भाषा हळूहळू डेव्हलप होत होती, किंवा इंग्रजांचे कायदे समाजात महत्वाची होती, ही त्यांनी त्यांना शिकवली. त्याच्यात विशेषतः जेव्हा मी रिसर्च करतो तर दिसून आलं की रमाबाईंनी पुढे जाऊन इंग्रजी भाषा आणि इंग्रजी वाङ्मय, लिटरेचर याच्याकडे त्यांचा ओढ हळूहळू वाढत गेला. ठीक आहे. ह्याच कारकिर्दी असताना, ओके, न्यायमूर्ती रानडेंच्या विशेषतः प्रार्थना समाज, आता रानडेंनीही आपण त्यांच्यावरतीही एक व्हिडिओ नक्कीच करू, पण जस्टिस रानडे सुद्धा, ओके, भरपूर सक्रिय होते समाजकार्यात. ऑलराईट. तुम्हाला लक्षातच असेल, जर तुम्ही इतिहास पूर्ण अभ्यास करतच असाल तर, जहाल आणि मवाळ, ओके, सो मवाळ मध्ये गोखले रानडे हे अग्रगण्य नेते होते. आणि ह्या दोघांनीही समाज सुधारणा हा खूप महत्वाचा पैलू आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात, ओके, ठेवलेला. आणि त्याचाच एक सिंबल म्हणजेच प्रार्थना समाज, जी रानडे यांनी सुरू केलेली. ओके.
ह्याच्यात जातीय प्रथाच्या अगेन्स्ट बोलणं, बाकी समाजातल्या रूढींबद्दल बोलणं, धर्मातल्या अंधश्रद्धेबद्दल बोलणं, लोकांमध्ये समाज प्रबोधन ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल करणं, हे सगळं प्रार्थना समाजचं कार्य होतं. Alright. तर ह्याच कार्यास प्रेरित होऊन रमाबाईंनी सुद्धा त्यांच्यासोबत हातभार लावला, या चळवळींमध्ये हातभार लावला. आणि ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून दिसून येतो त्यांनी स्थापना केलेली हिंदू लेडीज सोशल क्लब मुंबईमध्ये. आणि त्याचं कारण काय होतं, त्याचं का केलं, तर पब्लिक स्पीकिंग स्त्रियांमध्ये वाढवणं. ऑलराईट, लोकांमध्ये हा कॉन्फिडन्स निर्माण केला, स्त्रियांमध्ये विशेषतः हा कॉन्फिडन्स निर्माण करणं. कारण का तुम्ही जर बघायला गेलात 1862 साली त्यांचा जन्म आहे. आपण पंडिता रमाबाईंचं पण बघितलेलं काल, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. तर त्यांचंही साधारणपणे कारकीर्द ह्याच वयाच्या ह्याच एरामध्ये आहे. ऑलराईट. सो इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट मला हे म्हणायचं आहे की जिकडे मी पंडिता रमाबाई मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की इकडे अपर कास्ट विमेन ह्यांचा सबज्युगेशन खूप हाय आहे. ऑलराईट. आणि इन जनरल फिमेल सबज्युगेशन तर तुम्हाला हाय दिसतो. ठीक आहे, पडदा सिस्टम आजही दिसून येतो. ठीक आहे, स्त्रियांनी पब्लिकली जास्त बोलू नये हे आजही भरपूर रिजन्स मध्ये, भारताच्या वेगवेगळ्या रिजन्स मध्ये, ते गावात असो किंवा शहरात सुद्धा असो, ओके, हे दिसून येतं. तर त्याला ओव्हरकम करणं म्हणजेच ओपन होऊन बोलणं. आणि हे शक्य आहे जेव्हा आपण तो कॉन्फिडन्स निर्माण केला. तर हा हिंदू लेडीज सोशल क्लब आणि त्याचा त्याची जी एक बेसिक आयडिया आहे पब्लिक स्पीकिंग, ही खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हाच कॉन्फिडन्स रमाबाईंमध्ये त्यांचे पती महादेव रानडे यांनी दिला आणि तोच त्यांनी एक धरून प्रार्थना समाजाच्या कार्या थ्रू एक्स्ट्रॅक्ट करून त्यांनी सुद्धा हिंदू लेडीज सोशल क्लब मध्ये हा पब्लिक स्पीकिंग हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट पुढे नेत आणला. याच्यामुळे भरपूर स्त्रियांना कॉन्फिडन्स यायला सुरुवात झाली. आणि ही त्यांची कार्याची सगळ्यात पहिली टप्पा आहे, ज्याच्या क्लायमॅक्स तुम्हाला दिसून येतो त्यांनी पुढे जाऊन सेवा सदन जेव्हा सुरू केलं. ऑलराईट. इथेच फक्त एक आठवण करून देतो, 1886 मध्ये हुजूर पागा नावाची शाळा त्यांनी पुणे येथे सुरू केली. इकडे मी सॉरी त्याचं ठिकाण लिहायचं विसरलो, पण मी इकडे सांगतो सगळ्यांना, पुण्याला त्यांनी त्यांच्या पतीसोबतच हुजूर पागा नावाची शाळा मुलींसाठी सुरू केली. आणि ही शाळा म्हणजे हायर सेकंडरी लेवलची होती. म्हणजे आजच्या जमान्यात आपण म्हटलं तर 5th to 10th असं आपण बघायला गेलो तर ही असं, किंवा प्रायमरी नव्हे त्याच्या वरच्या लेवलची साधारणपणे ही शाळा, पहिली शाळा ही महिलांसाठी, मुलींसाठी त्यांनी सुरू केली. ओके. त्यांच्या आत्मकथा याचं नाव आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. ह्याच्यात त्यांनी भरपूर त्यांचे इंटरॅक्शन्स जे जस्टिस रानडेंसोबत झालेले आहेत ह्याच्याबद्दल सांगितले. तसं उदाहरणार्थ की जस्टिस रानडे त्यांना जवळजवळ दिवसात 8-10 न्यूजपेपर वाचायला लावायचे. ओके. आणि त्यांच्यासोबत रोज रात्री त्याच्यात करंट अफेअर्स बद्दल डिस्कशन करायचे आणि त्या भाषेत त्यांच्याशी डिस्कशन करायचे. सो हा एक जबरदस्त इंटरॅक्शन दिसून येतो एका कपलमध्ये पण, किंवा त्याच्यात त्या दृष्टिकोनाने एक शिक्षक राईट आणि एक स्टुडंट ह्याच्यातला पण एक तुम्हाला इंटरॅक्शन दिसून येतो की कसं आपण एज्युकेशन पण इम्पार्ट करतो. ऑलराईट. सो अशा काही खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या इन्सिडेन्सेस रमाबाईंनी इकडे मांडल्या आहेत त्यांच्या या आत्मकथेत. सेवा सदन, जसं मी मगाशी म्हणत होतो, त्यांच्या सगळ्या कार्याचं सुरुवातीच्या प्रार्थना समाजच्या एक्सपिरियन्सचं अख्खा क्लायमॅक्स दिसून येतो तो सेवा सदन. आणि हा का, कारण का सेवा सदन आजही जागृत आहे. कदाचित तुम्हाला असं लगेच दिसून नाही येणार, पुण्यात आजही त्यांचे सेंटर्स आहेत, महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, मुंबईत पण आजही सेवा सदन एक्झिस्टिंग आहे. ठीक आहे. आणि हे जर तेव्हा नसतं झाले हे सगळे ऍक्टिव्हिटीज तर कदाचित काही दिसून नसते झाले. तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल की समाज सुधारकांमध्ये फिमेल लिबरेशन मध्ये सुद्धा मेल्सचं जास्त पार्टिसिपेशन दिसून येतो. आगरकर आपण डिस्कस केलं, ईश्वरचंद्र विद्यासागर असेल, आपले हे बाकी कोणतेही नेते असो, मेल्स बऱ्याच वेळा तुम्हाला दिसून येतात जे फिमेल लिबरेशन बद्दल बोलत आहेत. ठीक आहे. पण अशा जास्त क्वांटिटी चुकीचा शब्द असेल, भरपूर फिमेल्स त्या काळात त्यांना तेवढी
लिबर्टीज नव्हती की येऊन फिमेल्ससाठी काम करणं. ओके, ही आयडेंटिटी द्यायला पण त्यांना जमत नव्हतं. आणि ह्या काळात रानडे यांनी रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली. ऑलराईट, सो म्हणून हे खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे लक्षात ठेवायला. ऑलराईट, सो 1901 मध्ये न्यायमूर्ती रानडेंचा मृत्यू झाला आणि रमाबाईंनी डिसाईड केलं की आपण राष्ट्रकार्याला जुडायला हवं. ह्याच वेळेला त्यांनी जशी जेव्हा सुरुवात केली सेवा सदन ही आयडिया इनकॉर्पोरेट होण्याच्या आधी सुद्धा त्यांनी लोकांचं प्रबोधन करणं आणि लोकांशी बोलणं, प्रेमभावना ठेवणं ह्याला सुरुवात ठेवलेली. ऑलराईट, आणि ह्याचाच एक एक्झाम्पल म्हणजे मानसिक रुग्णालयाला, मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देणं, त्याच्यात स्त्री कैद्यांच्या प्रार्थना सभेंना हजर होणं, त्यांच्याशी आपुलकी ठेवणं, त्यांच्याशी सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णालयांमध्ये जाऊन भेट देणं, हे सगळं त्यांनी सुरूच ठेवलेलं. आणि ह्याच त्यांच्या कार्याला बघून 1908 मध्ये परीक्षेच्या दृष्टीने हे दोन नावं खूप महत्वाचे आहेत, बेहरामजी मलबारी आणि दयाराम गिड्डूमल. बेहरामजी मलबारी हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे. हे नाव परत फारसे दिसून येतात कारण का त्यावेळेला हे तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की मुंबईत घडवली किंवा बरेचसे हे सोशल मुवमेंट जे इनिशिएट केले गेले त्याच्यात पारशांचा खूप मोठा हात होता. आजही जेव्हा आपण बघून येतो कोविड-19चा क्रायसिस दिसतो, त्याच्यात सगळ्यात पहिले जो बिझनेसमॅन पुढे आला विदाउट इवन गव्हर्नमेंट आस्किंग फॉर हेल्प, ते होते टाटा. ठीक आहे, सो इकडे तुम्हाला ते दिसून येतं, हा कुठून तरी तिकडनंच वारसा आलेला आहे, हा लक्षात ठेवण्यात काही हरकत नाही. तर बेहरामजी मलबारी आणि दयाराम गिड्डूमल यांनी रमाबाईंकडे एक आयडिया पुढे नेली, स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देणे. ओके, ही आयडिया त्यांनी त्यांच्या पुढे ठेवली आणि रमाबाईंना ही आयडिया जबरदस्त आवडली. कारण का त्या आयडियामध्ये ह्या पर्टिक्युलर रुग्णसेवांमध्ये त्यांनी एक कॉन्सेप्ट जोडला, मातृत्वाचा. राईट, की स्त्री इनहेरेंटली आर देअर टू टेक केअर अँड सपोर्ट पीपल. आणि ते दिसून येतं, बेस्ट एक्झाम्पल आहे मातृत्व. आणि त्या बेस्ट प्रकारच्या रुग्णसेविका होऊ शकतात ह्याच्याशी रमाबाई कन्व्हिन्स्ड होत्या. ठीक आहे, म्हणून त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यालाच पुढे नेण्यासाठी सेवा सदनची स्थापना झाली. ऑलराईट, सेवा सदनची स्थापना 1 वर्षानंतर बरोबर 1909 ला स्थापना झाली आणि त्याच्या सुरुवातीच्या काळात ओके तो लॉंग टर्म चाललं, पण स्त्रियांना रुग्णसेविका बनवण्यासाठी हा त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला. हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. त्याचं कारण हे आहे की परत जसं स्त्री फिमेल सबज्युगेशन ओके त्यांच्यावरचा कंट्रोल जो दिसून येतो, त्याच ह्याच्यात स्त्री एक रुग्णसेविका, ती माणसं दुसऱ्या माणसांना टच करणार, त्यांच्याशी बोलणार, त्यांना इंटरॅक्शन करणार, हे कसं पॉसिबल आहे. तर हे बॅरियर ब्रेक करणं ओके हे खूप इम्पॉर्टंट होतं आणि तोच रमाबाईंनी बघितला. आणि त्याच्यात दुसरं इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट म्हणजे भरपूर स्त्रिया अशा होत्या ज्या बालविवाह झाल्या. पण बालविवाह झाला, पण बालविधवा सुद्धा झाला, तर पुढचं आयुष्य सगळं वेस्ट गेलं. बऱ्याचशा स्त्रियांना अवकाश केलं गेलं. ऑलराईट, काय करायचं कळत नाही. तर ह्या सेवा सदनच्या इनिशिएटिव्ह मध्ये त्यांना शिक्षण मिळालं, प्लस त्यांना उदरनिर्वाह मिळाला. एक रुग्णसेविका होणं, एक स्वतःचं एक सबसिस्टन्स उदरनिर्वाह देणं आणि रिस्पेक्टफुल उदरनिर्वाह देणं, ही आयडिया खूप महत्वाची होती आणि सेवा सदन ह्याच्यासाठी स्थापना झाली. तिकडेच त्यांनी मुलींची एक शाळा होती ती सुरुवात घेतली. ओके, ज्यात सेवा सदन जेव्हा सुरुवात झालं तेव्हा विधवांचे शिक्षण, स्त्रियांचे जे बहिष्कृत केलेल्या त्यांना थारा देणं, लघु उद्योग जसं मी म्हटलं आताच, ऑलराईट, त्याच्यात शिवण, लोणचे इत्यादी त्यांच्या महिलांचे पोटपाण्याची सोय झाली. ह्याच्यात रमाबाई रानडेंनी पुढाकार घेतला आणि सेवा सदन मध्ये त्याचे कार्य झाले. ऑलराईट, उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले, हे त्यांनी जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं एक उदाहरण, मातृत्व. मातृत्व म्हणजेच प्रेम आणि सेवा म्हणजेच रुग्णसेवा. आता हा परत मी पॉइंट का हायलाइट करतोय, कारण का रमाबाईंनी हे खूप सुंदर प्रकारे एक
ऑर्थोडॉक्स रूढी परंपरांना जोडवलं एका मॉडर्न आयडिये सोबत. ओके, ऑर्थोडॉक्स की हा स्त्रियांनी फक्त मातृत्व करायला हवं, घरातच राहायला, वंश पैदा करायला हवा, ही आयडिया एका मॉडर्न आयडियाला जोडली, ती म्हणजे रुग्णसेवा या आयडियाला जोडली. सो हे रमाबाईंनी मांडलं. हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजायला की त्यांचं जे शिक्षण झालं ते त्यांच्या पतींनी त्यांना दिलं. प्रार्थना समाजात त्यांची वैचारिक एक पातळी वाढत गेली आणि ते त्यांनी परत मांडलं पुस्तक लिहून. त्यांनी स्वतःचा आत्मकथा पण लिहिली आहे, जसं मागच्या स्लाइड वरती आपण बोललो. आणि हे सेवा सदनच्या इनिशिएटिव्हच्या मदतीने त्यांनी त्याला बेसिकली खरं मांडलं आणि कितीतरी लोकांना, कितीतरी स्त्रियांना त्याचा लाभ मिळाला. हे एक वाक्य मला सापडलं रिसर्च करताना त्यांच्यावरती, आणि तोच वाक्य मी तुमच्या पुढे ठेवलंय की मे बी खाली दिलेले वाक्य कोणी म्हटलं आहे असा प्रश्न आला तर तुम्ही तुमच्या आजारी वडील किंवा भावाची सेवा करताना सगळे पुरुष रोगी हे आपल्या भावासमान आहेत व त्यांची सेवा हे आपले कर्तव्य आहे, हे त्यांनी पुढे मांडलं. ओके, 1915 साली ओके सेवा सदन पुण्यात त्याची ब्रांच ओपन झाली आणि मग हळूहळू त्याला स्प्रेड होत गेलं. 1924 मध्ये रमाबाईंच्या मृत्यूसमयी पुण्याच्या सेवा सदनात विविध उपक्रमांमध्ये जवळजवळ 1000हून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. तर त्या काळात तुम्ही फक्त इमॅजिन करा, 1000हून अधिक महिला एका वेळेला वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये वेगवेगळ्या सेवा सदनच्या शिबिरांमध्ये त्या सहभागी होत्या आणि प्रशिक्षण घेत होत्या. असं नाहीये, हेही लक्षात ठेवा मित्रांनो की रमाबाई रानडेंवरती चिथू नाही झाली त्या काळात. नक्कीच झाली. का नाही? कारण का रूढी परंपरा ह्यांचा पुढाकार घेणारे आणि त्यांचा टॉर्च घेऊन लोक धावणारे नक्कीच होते. आणि त्यांना कमी लेखणं, त्यांच्या वाईट बद्दल बोलणं हे नक्कीच होतं. जसं आपण बघितलं सावित्रीबाई फुले बद्दल असो, त्यांच्यावर दगड फेकवायची, शेण फेकलं जायचं, पण त्यांनी तरीही ते कार्य केलं. तसंच रमाबाई रानडेंनी सुद्धा ते कार्य त्यांचं प्राधान्य मानलं आणि ते पुढे करत गेल्या, कोणालाही न जुमानता पुढे करत गेल्या. त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या काळात सगळ्यात 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे एक आंदोलन त्यांनी छेडलं 1921-22 मध्ये मुंबई प्रांतात. ओके, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आंदोलन सोडलं आणि पीडित महिलांची संघटना बनवली. पीडित महिलांची संघटना म्हणजे कोणतीही संघटना असो, त्याच्यात तुम्ही म्हणा आज पण तो एक्झाम्पल दिसू, दारू पिऊन नवरे मारणं, दुसरे लग्न करणं आणि पहिल्या स्त्रीला सोडून देणं, ह्या सगळ्या पीडित महिला असतील किंवा कास्ट वाईज त्यांच्यावरती सब्लिगेशन झालं असेल, ह्या सगळ्या पीडित महिला असतील, त्यांना सगळ्यांना थारा मिळवणं. ओके, त्याच्यासाठी त्यांनी एक संघटना बनवली. त्या 2 शेवटच्या त्यांच्या उत्तरार्धात आयुष्यातल्या त्यांनी त्याला एक दिशा दिली. सो ही एक आयडिया रमाबाई रानडे म्हणून खूप स्ट्रॉंग आहे आणि त्या आयडियाचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सेवा सदन. कोणीही जरी फक्त जाऊन, समजा तुमच्या गावात असेल, पुण्यात असेल किंवा मुंबईत असेल, तुम्हाला कधी त्या सेवा सदनला जाऊन भेट देता आली तर रमाबाई रानडे ही आयडिया किती स्ट्रॉंग आहे, ती विचारधारणा किती स्ट्रॉंग आहे, ज्या काळात त्या होत्या आणि त्यांनी ते कार्य केले, ओके, त्याला एक्झिक्युशन मिळवून दिलं. म्हणून रमाबाई रानडेंना आजही लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर कोणतीही फिमेल असेल, महाराष्ट्र फिमेल असेल किंवा भारतात कोणतीही फिमेल असेल, जिला आज शिक्षणाची अपॉर्च्युनिटी आहे, जिला आज समाजासमोर बोलण्याची अपॉर्च्युनिटी आहे, त्यांना सेवा सदन आणि रमाबाई रानडेंची आठवण ठेवायलाच हवी. मित्रांनो, जसं आपण नेहमी क्वेश्चन्स बघतोच, तसंच मी जेव्हा रिसर्च करत होतो, माझ्या टीमने जेव्हा रिसर्च केलं तेव्हा हा क्वेश्चन दिसून आला, असिस्टंट पूर्व परीक्षा 2015 मध्ये सेवा सदन या संस्थेचे उद्देश काय. तर तुम्हाला उत्तर माहिती आहे, नाही माहिती असेल तर तुम्हाला परत व्हिडिओ बघायला हवा, नाहीतर ह्याबद्दल नक्कीच तुमच्या पुस्तकात तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, जाता एक पॉइंट मला शेवटचा जो राहून गेलेला तो मी इकडे मांडला आहे. ठीक आहे, आणि तो तुम्हाला ह्या इमेज मध्ये दिसूनच येतो. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे जो तुम्ही लक्षात ठेवायला हवा. जर एन्शियंट इंडिया किंवा एन्शियंट हिस्ट्री तुम्ही जेव्हा बघत असाल सॉरी, तेव्हा तुम्हाला दिसूनच येईल हा पॉइंट सुद्धा की जुने राजे महाराजे, ठीक आहे, जेव्हा आपला कोणताही संदेश किंवा आठवण ठेवत असाल तेव्हा कॉइन्स वरती एक
एक इमेज सोडून जातात. जे आजच्या हिस्टोरियन्स एक्सकाव्हेशन करतात, खनन करतात, त्यांना ते सापडतात आणि मग तिकडनं त्या स्टोरीज लक्षात ठेवतात. तसंच जर तुम्ही बघायला गेलात तर एक रिस्पेक्ट, एक आठवण राहण्यासाठी, ठीक आहे, भारत सरकार दरवेळेला अशा कोणत्याही पर्सनॅलिटीची, महान पर्सनॅलिटीची, ओके, त्यांच्या रिस्पेक्टसाठी, त्यांची आठवण राहण्यासाठी त्यांचे पोस्टल स्टॅम्प्स किंवा त्यांच्या नावाने स्पेशल कॉइन्स पब्लिक इश्यू करतात. तसंच रमाबाई रानडेंबद्दल पण 1962 साली 100th बर्थ अॅनिव्हर्सरीच्या वरला त्यांच्या आदरास एक पोस्टल स्टॅम्प पण चालू केलेला. ऑलराईट, सो हे लक्षात ठेवा. ऑलराईट, रमाबाई रानडे इज अ ग्रेट आयडियल टू बी रिमेंबर्ड. अशीच आपण कंटिन्यू ठेवू आपली गोष्ट. आणि जर तुम्हाला नक्कीच आवडत असेल जे काही चालू आहे, ह्या एक्सरसाइज चालू आहे, तर लाईक करा प्लीज. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्याला पोहोचवा जर तुम्हाला वाटतं कोणाला ह्याची गरज आहे. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.